अलीकडील काळात आपल्याकडच्या निवडणुका आधुनिक रूपडे घेत असल्याचे दिसते। त्यामुळे परंपरागत प्रचार यंत्रणेसोबतच काही आधुनिक विचारांचाही प्रादुर्भाव निवडणुकीत झालेला दिसतोय। त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे निवडणूक रणनीती सल्लागार। अगदी व्यावसायिक पद्धतीने हे लोक आणि त्यांची चमू काम करत असते। राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आपल्या इतर सहकारी नेत्यांपेक्षा या सल्लागारांच्या मतावर अधिक विसंबून असतात। आता अनेक सल्लागार या क्षेत्रात काम करत आहेत, परंतु पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती ती प्रशांत किशोर यांची। प्रशांत किशोर यांनी 2014च्या निवडणुकीत भाजपचे सल्लागार म्हणून काम केले होते आणि त्यांच्या रणनीतीला त्यावेळी अभूतपूर्व यश मिळाले। पुढे त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी सुद्धा काम केले आणि तिथेही ते यशस्वी ठरले। आपला सल्ला आणि मार्गदर्शन इतरांना यश मिळवून देत असेल तर आपण स्वतः राजकारणाच्या क्षेत्रात का उतरू नये हा विचार त्यांच्या मनात येणे तसे स्वाभाविक होते। त्यानुसार त्यांनी वाटचाल सुरू केली। मूळचे बिहारचे असलेल्या प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये चंपारण येथून 2.5 वर्षांपूर्वी 3000 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली होती। राज्यातील लोकांना एक नवीन पर्याय देणार, बिहारला मागासलेपणापासून मुक्त करणार असा एजेंडा घेऊन पीकेंनी आपल्या पदयात्रेला सुरुवात केली होती। या पदयात्रेत पीकेंनी संपूर्ण बिहार पिंजून काढले। आपल्या यात्रेदरम्यान पीकेंनी दर्जेदार शिक्षण, चांगल्या वैद्यकीय सेवा, राज्यात रोजगाराच्या संधी देण्यावर भर दिला। यापूर्वी तयारीचा समारोप अखेर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करून केला। त्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधत आपल्या जनसुराज पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे। माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव, प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले पवन वर्मा, माजी खासदार मोनाजीर हसन यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत पटण्यात जनसुराजचा शुभारंभ करण्यात आलाय। आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना बिहारच्या राजकारणात वादळ निर्माण करण्याची आशा आहे। प्रशांत किशोर यांनी दलित समाजतन असलेल्या मनोज भारती यांना जनसुराज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवले आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेटसोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।